नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कृष्णा ऑनलाईन क्लासेस मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. ओके, आपण हेरिडिटी अँड इव्होल्युशन चॅप्टर रेफर केला होता. त्याच्यामध्ये आपण टोटल जे काही ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन, ट्रान्सलोकेशन प्रोसेस कशी होते, डीएनए बघितलं, डीएनए स्ट्रक्चर बघितलं. ओके, कशा पद्धतीने डीएनए स्ट्रक्चर मध्ये न्यूक्लियोटाइड जे काही न्यूक्लियोटाइड्स असतात त्यांचा जो काही सिक्वेन्स असतो नायट्रोजिनस बेसेसचा, तो नायट्रोजिनस बेसेसचा सिक्वेन्स थोडाफार चेंज झाला तर लगेच म्युटेशन होतं. हे आपण त्याचा टोटल स्टडी हेरिडिटी अँड इव्होल्युशन चॅप्टर मध्ये केला. आता आपल्याला सेकंड चॅप्टर बघायचं आहे, लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट फर्स्ट. ओके, आता हे जे काही मध्ये ते चॅप्टर एंड झाल्यानंतर थोडासा 8-10 दिवसांचा गॅप झाला. ओके, थोडासा नेटवर्क इश्यू होता, त्यामुळे आपलं जे काही लेक्चर आहे हा व्हिडिओ लेट तयार झाला. ओके, आता कंटिन्यू आपण सेकंड चॅप्टर आता स्टार्ट करणार आहे, लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. ओके, त्यामध्ये आता सर्वांनी टेक्स्टबुक ओपन करायचं आहे आणि बघायचं आहे पेज नंबर 12. ओके, पेज नंबर 12. आता जे काही लाईफ प्रोसेसेस आहे हे तर नावातच तुम्हाला समजलं असेल, ह्या चॅप्टर मध्ये आपल्याला नेमके कसला स्टडी करायचा. ओके, लाईफ प्रोसेसेस म्हणजे जी काही लाईफ आहे, लाईफ म्हणजे काय, एक प्रकारचं जीवन. ओके, म्हणजे जो काही ह्युमन बिंग असतो तो त्याच्या जीवनामध्ये दररोज कोणकोणते जे काही वर्क आहे ते वर्क करत असतो, बरं की नाही. आता आपण सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत काय वर्क करतो, सकाळी उठतो, झोपेतून आंघोळ करतो, आंघोळ झाल्यानंतर नाश्ता करतो, बरं की नाही. पण तो नाश्ता कशासाठी करतो आपण, आपल्या शरीरासाठी, जेणेकरून आपलं जे काही शरीर आहे ते थोडंसं तंदुरुस्त राहील. आपण जेवण पण त्याच्यासाठीच करतो. ओके, दुपारी परत आपण जेवण करतो, परत संध्याकाळी जेवण करतो, बरं की नाही. हे आपल्या शरीराला त्याची खूप आवश्यकता आहे. आणि ते जेवण कशासाठी करतो, तर आपल्या बॉडीला त्या जेवणापासून किंवा त्या फूड स्टफ पासून आपल्याला एनर्जी मिळते. ओके, आणि ती एनर्जी एटीपी मध्ये स्टोअर असते. ते पण आपल्याला पुढे त्याचा ह्या चॅप्टर मध्ये एटीपीचा पण पूर्ण स्टडी करायचा आहे, कशा पद्धतीने फूड पासून आपल्याला एनर्जी मिळते. ओके, मागच्या वर्षी पण आपण याचा स्टडी केलेलाच आहे. ओके, 9th स्टँडर्डला. ओके, बट आता आपल्याला डिटेल मध्ये याचा स्टडी करायचा आहे. ओके, सो आता फर्स्ट क्वेश्चन आहे, हाऊ आर द फूड स्टफ अँड देअर न्यूट्रिएंट कंटेंट युजफुल फॉर बॉडी. आता आपण फूड स्टफ घेतो, कोणतं पण तुम्ही फूड मटेरियल घ्या, त्याच्यामध्ये आपल्याला न्यूट्रिएंट्स मिळतात. न्यूट्रिएंट्स मध्ये काय काय असेल, प्रोटीन्स असेल, विटॅमिन्स असेल, फॅट असेल, लिपिड असेल, ओके, एक्सेट्रा. एवढे आपल्याला त्याच्यामध्ये विटॅमिन्स असतील, हे सर्व आपल्याला त्याच्यामध्ये मिळतं त्या अन्नापासून, त्या फूड स्टफ पासून. ओके, मग आता ते आपल्या बॉडीसाठी कशा पद्धतीने युजफुल असेल, मग ते घेतल्यावरच आपली बॉडी जी काय आहे ती थोडीशी स्ट्रॉंग होऊ शकते. ओके, किंवा पेनलेस होऊ शकते. सेकंड बघा, व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ बॅलन्स डाईट फॉर बॉडी. आता बॅलन्स डाईट आपण स्टँडर्ड 5 पासून शिकत आलोय सायन्स मध्ये, 6 पासून, की बॅलन्स डाईट काय असतं नेमकी. ओके, म्हणजे तुम्ही सकाळी उठेपासून तर संध्याकाळी झोपेपर्यंत किती प्रमाणात बॅलन्स डाईट घेतात. मग बॅलन्स डाईट म्हणजे एक प्रकारचं पिरॅमिड टाइप स्ट्रक्चर असतं. ओके, बॅलन्स डाईट घेतो म्हणजे आपण सर्वात जास्त प्रमाणात आपल्या शरीरामध्ये कशाची गरज असते, किंवा सगळ्यात कमी प्रमाणात. आता हे फॉर एक्झाम्पल ही आपली बॉडी असेल फॉर एक्झाम्पल. ओके, मग आपल्या बॉडीमध्ये दिवसाला सर्वात जास्त फॅट, ओके, फॅट किंवा जे काही ऑइली सबस्टन्स असेल, ऑइल किंवा स्वीट, बरं की नाही. तुम्ही दररोज 2-2 किलो पेढे खाल्ले तर चालेल का तुमच्या शरीराला, नाही चालणार. ओके, मग ते जे काही स्वीट असेल, ऑइल असेल, फॅट असेल, त्यांच्या आपल्या बॉडीला सर्वात कमी प्रमाणात त्यांची गरज असते. फॅट म्हणजे जे काय ऑइल सबस्टन्स असतील, तूप असेल, बरं की नाही, हे सर्व आपल्या बॉडीला थोड्या प्रमाणात. आपण भाजीमध्ये तूप टाकताना 1 किलो तूप टाकतो का डायरेक्ट, नाही, थोडंच टाकतो ना. म्हणजे तेवढ्याच प्रमाणात आपल्याला आपल्या शरीराला त्याची गरज असते. ओके, त्याच्यानंतर मिल्क, जे काय मिल्क किंवा मिल्की प्रोडक्ट असतील त्याची आपल्याला थोड्याशा कमी प्रमाणात, थोडेसे जास्त प्रमाणात, सॉरी, खाली म्हणजे बघा सेकंड म्हणजे थोडंसं जास्त प्रमाणात आपल्या बॉडीला मिल्कची गरज असते. आणि मिल्क मध्ये काय असतं, कॅल्शियम असतं ना, बरं की नाही, कॅल्शियम असतं मिल्क मध्ये. ओके, आणि त्याच्यापासून आपले जे काही बोन्स आहे ते बोन्स असे मजबूत होतात. ओके,
मिल्क असेल, त्याच्यानंतर थर्ड आहे मीट. मिल्क असेल, सॉरी इथे सेकंड मध्ये मिल्क किंवा मीट. मीट म्हणजे आपलं खाण्याचं साल्ट नाही, ओके. मीट म्हणजे चिकन आपण म्हणतो ना ते मीट. मीट और एग. एग, ओके. थर्ड नंबरला असतील व्हेजिटेबल्स, जे काही पालेभाज्या असतील आपल्या त्या पालेभाज्या, ओके. आणि लास्टला काय असतील, जे काही सिरल पल्सेस म्हणजे आपण कडधान्य तृणधान्य जे खातो ते, ओके. सिरल आणि पल्सेस म्हणजे गव्हाचे आपण दररोजच्या जेवणामध्ये बघा जे काही पोळी असेल, कडधान्याचे एक प्रकारचं गहू तांदूळ वगैरे, ओके. मग ते आपल्या शरीरामध्ये त्याची दिवसाला जास्त गरज असते, ओके. त्याच्यापेक्षा थोडे कमी प्रमाणात व्हेजिटेबल्स, त्याच्यापेक्षा कमी प्रमाणात नुसतं आपण दररोज व्हेजिटेबल्सच खाल्ल्या तर चालेल का, नाही चालणार, ओके. व्हेजिटेबल्स त्याच्यावर थोडस वरती कोणी मिल्क आणि एग वगैरे असते ते, आणि सर्वात कमी ऑइली सबस्टन्स किंवा स्वीट सबस्टन्स, ओके. एवढंच आपण दिवसाला घेत असलो तर आपण बॅलन्स डाएट घेतोय असं समजायचं, आलं लक्षात. त्याच्यानंतर बघा थर्ड क्वेश्चन, विच डिफरंट फंक्शन्स आर परफॉर्म बाय मसल्स इन बॉडी. आता आपल्या बॉडीमध्ये मसल्स असतात, मसल्स स्नायू, ओके. मसल्स म्हणजे काय, स्नायू असेल, ओके. आता हार्ट असते, हार्ट मध्ये पण कोण असतं, स्नायू असतं. हार्ट पंपिंग करतं ना, तिथं बोन्स असतात का, पूर्ण नाही, तर त्याच्यामध्ये सुद्धा मसल्स असतात, बरं की नाही. मसल्स फॉर एक्झाम्पल हा जो काय पार्ट आहे बघा, हे पण काय आहे, मसल्स, ओके. मग हे मसल्सचा यूज काय असतो, तर जे काय आपण वर्किंग करत असतो, जे काय आपले ऑर्गन वर्किंग करत असतात, बिकॉज ऑफ मसल्स, ओके. नंतर बघा फोर्थ क्वेश्चन, व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ डायजेस्टिव्ह ज्युसेस इन डायजेस्टिव्ह सिस्टीम, ओके. आता हे डायजेस्टिव्ह ज्युसेस आपण जेव्हा जेवण करतो बघा, तर आपल्या लाळेमध्ये जी काही लाळ असते त्या लाळेमध्ये ऑटोमॅटिकली आपण जो घास घेतोय ऑटोमॅटिकली असं गोड गोड लागतो, बरं की नाही. मग तो गोड का लागतो, कारण त्याच्यामध्ये डायजेस्टिव्ह जे काही ज्यूस असेल, फर्स्ट पाचक रस आपण म्हणतो त्याला मराठीमध्ये, तो पाचक रस त्याच्यामध्ये काय होऊन जातो, मिक्स होऊन जातो, आणि जेणेकरून आपलं ते अन्न काय होतं, गोड होतं, ओके. आणि मग आपण घेतो. तर हे जे काही डायजेस्टिव्ह ज्युसेस असतात ते काय करतात, एन्झाइम्स कंटेन करतात. काय करतात, टू कंटेन एन्झाइम्स. मग हे एन्झाइमचं वर्किंग काय असतं आपल्या बॉडीमध्ये, तर जी काय आपली रिॲक्शन होते, ओके. बॉडीमध्ये ज्या काही रिॲक्शन होतात त्या कशा होतात, फास्ट होतात, फास्ट बॉडी रिॲक्शन, बरं की नाही. ते सर्व कशाचं काम असतं, एन्झाइम्सचं काम असतं. जी पण रिॲक्शन असते ती आपण क्विक करतो, बरं की नाही. हे ज्या काही रिॲक्शन असतात त्या फास्ट करण्याचं काम कोण करतं, एन्झाइम्स करतं, ओके. आणि हे एन्झाइम्स कशामुळे तयार होतात, जे काय आपले डायजेस्टिव्ह ज्युसेस असतात ते डायजेस्टिव्ह ज्युसेस हे आपले जे काही पाचक रस असेल किंवा वेगवेगळे डायजेस्टिव्ह ज्युसेस असतील त्या अन्नामध्ये मिक्स होत चालतात, ओके. जेणेकरून आपलं जे काही डायजेशन आहे ते डायजेशन पण होतं त्याच्यापासून, आणि ते एन्झाइम्स पण क्रिएट करतात, आलं लक्षात, ओके. तर ते कोणकोणते असतात ते राईट करून घ्यायचंय, नेटवरती सर्च करून. ते बऱ्याच प्रकारचे डायजेस्टिव्ह ज्युसेस असतात, ओके. नंतर बघा क्वेश्चन नंबर 5, which system is in action for removal of waste material produced in human body, ओके. आता वेस्ट मटेरियल कोणकोणते ते तुम्हाला चांगलंच माहिती, ओके. त्याचा आपण स्टडी पण केला होता. तर हे जी काही सिस्टीम असते आपल्या बॉडीमध्ये, आता आपली जी काही ह्युमन बॉडी असते त्या ह्युमन बॉडीमध्ये सर्व प्रक्रिया नुसतं ब्रेनच बघतो का, म्हणजे तो एक प्रकारचा मास्टर माइंड असतो ना, सर्व जे काही लक्ष देण्याचा तो वरचा काय असतो, मास्टर माइंड असतो. तो सगळ्या सिस्टीमला काय करतो, चालना देण्याचं काम करतो फक्त. मग चालना म्हणजे काय, नेमकं जे काही सिग्नल असेल तो सिग्नल प्रोसेसिंग करण्याचं काम ब्रेन करतो, बरं की नाही. सेंट्रल नर्वस सिस्टीम असेल किंवा सर्क्युलेटरी सिस्टीम, जेवढ्या पण सिस्टीम आपल्या बॉडीमध्ये त्या सर्व सिस्टीमला ऍक्टिव्ह करण्याचं काम ब्रेन करतो, बरं की नाही. मग आता जी काही सिस्टीम असते रिमूव्हल ऑफ वेस्ट मटेरियल जे आपल्या बॉडीमध्ये तयार होतं,
तर ते रिमूव्हल ऑफ वेस्ट मटेरियल. आता फॉर एक्झाम्पल आपण अन्न खातो, हळूहळू त्याचं डायजेशन होतं, मग स्मॉल इंटेस्टाईन मध्ये त्याचं डायजेशन होतं, काही ऍब्सॉर्प्शन पण होतं त्याच्यापासून, जे काही न्यूट्रिएंट्स असतील ते न्यूट्रिएंट्स स्मॉल इंटेस्टाईन काय करतं, ऍब्सॉर्ब करतं, आणि स्मॉल इंटेस्टाईनच्या थ्रू ते काय होतं, लार्ज इंटेस्टाईनच्या थ्रू शरीराच्या बाहेर टाकलं जातं. तर त्या जी काही प्रोसेस असेल ती प्रोसेस कोण करतं, मग एक्सक्रिएटरी सिस्टीम करते. ओके, मग नेक्स्ट क्वेश्चन बघा, 6 नंबर, व्हॉट इज द रोल ऑफ सर्क्युलेटरी सिस्टीम इन एनर्जी प्रोडक्शन. आता सर्क्युलेटरी सिस्टीम आपल्या बॉडीमध्ये सर्क्युलेशन, ब्लड सर्क्युलेशनचं काम करते, बरं की नाही. ब्लड सर्क्युलेशन असेल किंवा प्रत्येक सेलमध्ये ऑक्सिजन पोहोचवण्याचं काम सुद्धा सर्क्युलेटरी सिस्टीम करते, बरं की नाही. आता आपलं बघा, वरती ब्रेन पर्यंत ब्लड आहे आणि खाली पायाच्या टोकापर्यंत ब्लड आहे. मग हे ब्लड सर्व ठिकाणी पोहोचवण्याचं काम, आता फॉर एक्झाम्पल आपण विहीर केली, बरं की नाही. विहीर केल्यानंतर आपण त्या विहिरीच्या तिथंच फक्त पाईप काढला तर ऑटोमॅटिक पाणी जाईल का सर्व लांब लांब पर्यंत? नाही जाणार. तर त्याच्यासाठी आपल्याला कशाची गरज असते, पाईपलाईनची गरज असते, बरं की नाही. मग ती पाईपलाईन म्हणजेच काय, एक प्रकारची ती वेसल्स असतील. ओके, मग ब्लड वेसल्स असेल म्हणजे जे काही ब्लड तयार होतं आपल्या बॉडीमध्ये, त्या बॉडी मधलं ब्लड सर्क्युलेट करण्याचं काम सर्क्युलेटरी सिस्टीम करत असतं. आलं लक्षात? ओके, त्याच्यानंतर बघा, आणि त्याच्यात त्या जे काही सर्क्युलेशन आहे त्या सर्क्युलेशनच्या थ्रू म्हणजे जे काही फूड मटेरियल आहे त्याचं पण सर्क्युलेशन जसं एनर्जी मध्ये होतं, आणि ते एटीपी पासून जे काही एनर्जी तयार होते, मग ती एनर्जी सर्क्युलेट करायचं प्रत्येक सेल पर्यंत, ते काम कोण करतं, सर्क्युलेटरी सिस्टीम करते. ओके, 7 नंबर बघा, हाऊ आर द व्हेरियस प्रोसेसेस ऑकरिंग इन ह्युमन बॉडी कंट्रोल. बरं की नाही. आता जे काही ह्युमन बॉडी असेल त्या ह्युमन बॉडीला कंट्रोल करण्याचं काम आपण मागच्या वर्षी शिकलेलो आहे पूर्णपणे. नर्वस, सेंट्रल नर्वस सिस्टीम असते ना, म्हणजे आता आपल्याला कुठेतरी लागल्यानंतर आपले जे काही सेन्सरी ऑर्गन आहे ते सेन्सरी ऑर्गनच्या थ्रू लगेच सिग्नल ब्रेनला जातो. मग ब्रेनच्या थ्रू नर्व सेल्स असतात आपल्या बॉडीमध्ये, त्या नर्व सेल लगेच जे काय आपले ऑर्गन्स असतील त्या ऑर्गन्सला किंवा मसल्सला काय करतात, ऍक्टिव्ह करतात, आणि लगेच त्या पद्धतीने आपले मसल्स काय करतात, रिॲक्शन फॉलो करतात. आलं लक्षात? म्हणजे जी काही सेंट्रल नर्वस सिस्टीम असेल ती पूर्णपणे आपल्या बॉडीवरती नियंत्रण ठेवते. ओके, नेक्स्ट पॉइंट आहे लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड लाईफ प्रोसेसेस. नेक्स्ट पॉइंट, लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड लाईफ प्रोसेसेस. ओके, लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड लाईफ प्रोसेसेस. आता बघा, व्हेरियस ऑर्गन सिस्टीम आर कंटिन्युअसली परफॉर्मिंग देअर फंक्शन इन ह्युमन बॉडी. बरं की नाही. प्रत्येक ऑर्गन सिस्टीम तिचं काम करत असते, बरं की नाही. असं नाही की एखादी दुसरी ऑर्गन सिस्टीम दुसऱ्या ऑर्गन सिस्टीमचं काम करेल, बरं की नाही. आता समजा मी सोनवणे सर, मी सायन्स पण शिकवतो, मॅथ पण शिकवतो, तसंच आपल्या बॉडीमध्ये एखादी सेंट्रल नर्वस सिस्टीम असेल, ती काय सर्क्युलेटरी सिस्टीमचं काम करेल का? नाही. जेच त्याचं काम असं डिफरन्शिएट करून दिलेलं असतं. ओके, आणि ते त्यांचंच काम करतात. अलॉंग विथ द व्हेरियस सिस्टीम लाईक डायजेस्टिव्ह. आता कोणकोणत्या सिस्टीम असतात आपल्या बॉडीमध्ये खाली दिलेलेच आहे. डायजेस्टिव्ह सिस्टीम काय काम करत असेल, टोटल जे काय आपल्या बॉडीमध्ये डायजेशन होतं म्हणजे पचन होतं ते पचन करण्याचं काम टोटल डायजेस्टिव्ह सिस्टीम करत असेल. ओके, त्याच्यानंतर रेस्पिरेशनचं काम करते, रेस्पिरेटरी. ओके, सर्क्युलेशनचं ब्लड सर्क्युलेशन. एक्सक्रिएटरी सिस्टीम, रिमूव्हल ऑफ वेस्ट मटेरियल, ओके, आउट ऑफ बॉडी. त्याच्यानंतर अँड कंट्रोल सिस्टीम, कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन सेंट्रल नर्वस सिस्टीम असेल. ओके, different external and internal organs are performing their function independently but through a complete coordination. बरं की नाही. इंडिपेंडंटली म्हणजे कसं, कंटिन्युअसली ते काय करत असतं, काम करत असतं. एखादा ऑर्गन त्याचं काम त्यांनी थांबवलं, आता फॉर एक्झाम्पल लंग्स असेल किंवा हार्ट असेल, हार्टनी पंपिंग करण्याचं काम थांबवलं तर आपलं लगेच ब्लड सर्क्युलेशन काय होऊन जाईल, थांबून जाईल ना. पंपिंग करण्याचं काम करतं ना, ब्लडला पुढे पंप करतं. जर त्यांनी पंप केलं नाही तर वरपर्यंत ब्लड जाणार नाही. ओके, असं कधीच होणार नाही. त्याने काम थांबवलं, एखाद्या ऑर्गनने जरी आपल्या बॉडीमध्ये काम थांबवलं तरी आपलं आयुष्य काय होऊन जाईल, थांबून जाईल. ओके, त्याच्यानंतर बघा, दिस ओव्हरऑल सिस्टीम इज इन ऍक्शन इन मोर ऑर लेस सेम वे इन ऑल ऑर्गॅनिझम्स
म्हणजे जेवढे पण ऑर्गॅनिझम्स आहे त्याच्यामध्ये जवळपास सर्व सिस्टीम सेम वर्किंग करत असते. दोज आर इन नीड ऑफ कंटिन्युअस सोर्स ऑफ एनर्जी फॉर दिस पर्पज. मग आता ते जे काही वर्किंग आहे, हे जे काही सिस्टीम आहे जे कशामुळे वर्क करत असेल तर बिकॉज ऑफ न्यूट्रिएंट्स. मग न्यूट्रिएंट्स कोणकोणत्या प्रकारचे असतात? फर्स्ट सांगितलंय कार्बोहायड्रेट्स, त्याच्यानंतर फॅट, लिपिड्स आर दी मेन सोर्स ऑफ एनर्जी. मग कोणकोणते? कार्बोहायड्रेट्स, फॅट अँड लिपिड हे आपल्याला सर्व कशापासून मिळतात? फूड मटेरियल पासून मिळतात. ओके. त्याच्यानंतर बघा sources of this energy and it is harvested by the mitochondria present in each cell. प्रत्येक सेल मध्ये कोण असतो? मायटोकॉन्ड्रिया असतो. आणि मायटोकॉन्ड्रिया त्याच्यामध्ये काय असतं? जे काही एटीपी असेल ते एटीपी मायटोकॉन्ड्रियाच्या मध्ये असतं. मायटोकॉन्ड्रियाचं पूर्णपणे आपल्याला स्ट्रक्चर तिथे दिलेलं आहे बघा, पेज नंबर 14 वरती दिलंय बघा. मायटोकॉन्ड्रिया, पायरुविक ऍसिड, फॅटी ऍसिड वगैरे ते दाखवलंय. ओके. आणि त्याच्यामध्ये काय काय NADH2 FADH2 ते बघायचं आपल्याला. ओके. टोटली तर मायटोकॉन्ड्रियाचं स्ट्रक्चर मागे दिलेलं आहे 14 पेज नंबर वरती. आणि तो मायटोकॉन्ड्रिया प्रत्येक सेल मध्ये प्रेझेंट असतो आणि तोच काय करतो? एनर्जी प्रोडक्शनचं काम करतो. कोण? मायटोकॉन्ड्रिया. ओके. It is not like that only foodstuff is sufficient for energy production, but oxygen is also necessary. म्हणजे आपल्या ब्लड सेल्स मध्ये इच अँड एव्हरी सेल्स, ओके, या प्रत्येक सेल मध्ये आपल्याला फूड मटेरियलची गरज असते. त्याच्या बरोबरच कशाची गरज असते? ऑक्सिजनची गरज असते. बरं की नाही? म्हणजे जे काही छोटे छोटे जे काही आपल्या बॉडीमध्ये जे काही जीवाणू असतात, जो काही बॅक्टेरिया असेल, ओके, मग हे बॅक्टेरिया आपल्या बॉडीमध्ये कशाचं काम करत असतं? जे काही फूड मटेरियल असतं ते फूड मटेरियलला ते पूर्णपणे कंझ्युम करून असं ते त्याचं डिकम्पोजिशन करत असतं आपल्या बॉडीमध्ये. बरं की नाही? सॉरी, वेस्ट मटेरियल असतं ते वेस्ट मटेरियल डिकम्पोजिशनचं काम बॅक्टेरिया करत असेल आपल्या बॉडीमध्ये. आणि त्या बॅक्टेरियाला ऑक्सिजनची गरज असते ना. मग सेलमध्ये जर ऑक्सिजन नसेल, फॉर एक्झाम्पल आता वॉटर असेल H2O, म्हणजे ऑक्सिजन पण असतो ना. मॉलिक्युलर फॉर्म्युला फॉर वॉटर इज H2O. याच्यामध्ये ऑक्सिजन पण आहे, हायड्रोजनचे पण 2 मॉलिक्युल्स आहे. ओके. म्हणजे याच्यामध्ये ऑक्सिजन आहे म्हणूनच जे काही फिश आणि जे काही अदर्स जे काही ॲनिमल्स आहेत, ओके, रेप्टाइल्स असतील, काही काही रेप्टाइल्स पण पाण्यामध्ये असतात. तर हे कशामुळे जगतात? कारण पाण्यामध्ये ऑक्सिजन असतो. बरं की नाही? H2O म्हणजे पाण्यामध्ये सुद्धा 1 मॉलिक्युल्स असतो ऑक्सिजनचा. ओके. मग या पद्धतीने ते ॲनिमल्स तिथे राहू शकतात. तर त्याच प्रकारे आपली जी काही बॉडी असेल त्या बॉडीमध्ये ब्लड असेल, त्या ब्लड सेल्स मध्ये पण कशाची गरज असते? ऑक्सिजनची. आणि या प्रत्येक सेल पर्यंत कुठे पण, आता इथे सेल असतील, खाली सेल पायापर्यंत सेल्स असतील, या सेल्स पर्यंत ऑक्सिजन पुरवण्याचं काम सुद्धा आपली बॉडी करत असते. ओके. त्याच्यानंतर बघा, all these that is food stuff and oxygen are transported up to cell by circulatory system. मग हे ऑक्सिजन आणि ब्लड सर्क्युलेट करण्याचं काम कोण करतं आपल्या बॉडीमध्ये? सर्क्युलेटरी सिस्टीम करत असते. नेक्स्ट बघा, बिसाइड्स इट इज कोऑर्डिनेटेड बाय द कंट्रोल सिस्टीम ऑफ द बॉडी. ओके. नुसतं सर्क्युलेटरी सिस्टीमचंच काम नसतं ते, त्याच्यामध्ये कंट्रोल ठेवण्यासाठी जी काही सेंट्रल नर्वस सिस्टीम त्याचं पण काम, ती पण काम करत असते ना. मग ती कोण? सर्क्युलेटरी सिस्टीम वरती कंट्रोल करण्याचं काम करते. नाही तर सर्क्युलेटरी सिस्टीमला काम दिलं, तू फक्त सर्क्युलेशन करत राह, मग ती सर्व ब्लड एकाच ठिकाणी सर्क्युलेट करून टाकेल ना. प्रत्येक बॉडीच्या प्रत्येक पार्ट पर्यंत योग्य प्रमाणात ऑक्सिजन गेला पाहिजे, योग्य प्रमाणात ब्लड गेलं पाहिजे. मग हे कंट्रोल करण्याचं काम कोण करतं? सेंट्रल नर्वस सिस्टीम. आणि हे सर्क्युलेट करण्याचं काम सर्क्युलेटरी सिस्टीम करतं. म्हणजे प्रत्येक याच्यावरती कशाचं लक्ष असतं? नर्वस सिस्टीमचं. ओके. सेंट्रल नर्वस सिस्टीम. त्याच्यानंतर बघा, each life process contributes in its own way in the process of energy production. Functioning all of these life processes also requires the energy.
Human and other animals consume the fruit and vegetables. Plants are autotrophic, they are prepare their own food. ओके, आता आपल्याला माहिती आहे प्लांट्स, बरेच प्लांट हे कसे असतात, ऑटोट्रॉपिक असतात, बरोबर की नाही. आता ऑटोट्रॉपिक म्हणजे काय, स्वयंपोषी, आणि हेट्रोट्रॉपिक म्हणजे काय, परपोषी. स्वयंपोषी म्हणजे ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. प्लांट मेक देअर ओन फूड विथ द हेल्प ऑफ सनलाइट. ओके, म्हणजे ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करत असतात, आणि ते तयार केल्यानंतर ते अन्न, आता 100% अन्न तयार केलं, मग ते 100च्या 100% घेतात का, नाही, त्याच्यातलं काहीतरी 40-50% ते स्वतःसाठी वापरत असेल, आणि काही जे काही अन्न असेल किंवा जे फूड मटेरियल असेल ते इन दी फॉर्म ऑफ फ्रूटच्या फॉर्म मध्ये किंवा ते स्टेम मध्ये काही काही स्टोअर करून ठेवतात अन्न. ओके, मग आपण फ्रूट खातो ना. ओके, त्याच्यानंतर बघा, द युटिलाइज सम ऑफ द फूड देमसेल्व्स वेअर ॲज रिमेनिंग इज स्टोअर व्हेरियस पार्ट लाईक फ्रुट्स, लिव्स, स्टेम, रूट्स. ओके, फ्रूट मध्ये स्टोअर करतात, लिव्स मध्ये, स्टेम मध्ये, ते रूट मध्ये स्टोअर करतात. We consume these various plant materials and obtain different nutrients like carbohydrates, fat, proteins, vitamins, minerals. मग ते जे काही प्लांटने स्टोअर केलेले जे काही न्यूट्रिएंट्स असतात ते न्यूट्रिएंट्स मग आपण कंझ्युम करण्याचं काम करतो. आता एखादं फ्रूट खाल्लं, सफरचंद खाल्लं, ऍपल, म्हणजे त्या ऍपलच्या ट्रीने काय केलं, ते जे काही न्यूट्रिएंट्स होते ते न्यूट्रिएंट्स स्वतःसाठी सुद्धा घेतले, आणि त्या जे काही ऍपल्स, त्या ऍपल्स मध्ये पण त्यांनी स्टोअर करून ठेवले, आणि आपण डायरेक्टली ते घेतलं, त्याच्यापासून आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे न्यूट्रिएंट्स मिळाले. कशापासून, ऍपल पासून. ओके, त्याच्यानंतर बघा, विच फूड मटेरियल डू वी कंझ्युम टू ऑब्टेन दिस न्यूट्रिएंट्स. मग कोणकोणते आपल्याला माहिती, कोणकोणते जे काही न्यूट्रिएंट्स असेल ते न्यूट्रिएंट्स आपल्याला त्या पदार्थापासून मिळतात. म्हणजे जे काही फॅट असेल किंवा प्रोटीन्स असेल, विटॅमिन्स असेल. आता फॉर एक्झाम्पल आपण भुईमुंगाच्या शेंगा खातो, त्या शेंगापासून आपल्याला प्रोटीन्स जास्त प्रमाणात मिळतं. ओके, नेक्स्ट बघा, वी ऑब्टेन कार्बोहायड्रेट्स फ्रॉम मिल्क. म्हणजे मिल्क पासून आपल्याला काय मिळतं, कार्बोहायड्रेट मिळतं, त्याच्यात कॅल्शियम पण असतं. ओके, फ्रुट्स, जॅगरी, केन शुगर, व्हेजिटेबल्स, पोटॅटो, स्वीट मीट अँड सिरल लाईक wheat, maize, ragi, do you have it, ragi. ओके, रागी, त्याच्यानंतर ज्वार, नंतर काय, मिलेट, नंतर राईस. ओके, हे याच्यापासून आपल्याला काय काय मिळतं, कार्बोहायड्रेट्स मिळतं. ओके, वी गेट 4 किलो कॅलरी. 4 किलो कॅलरी एनर्जीचं युनिट आहे कॅलरी. ओके, 4 किलो कॅलरी. आता तुम्ही कुरकुरे जरी घेत असतील, कुरकुरे असेल, एखादं चिप्सचं पॉकेट असेल, ओके, त्याच्यामध्ये असं KCAL म्हणून दिलेलं असतं, म्हणजे त्याच्यापासून तुम्हाला किती किलो कॅलरी एनर्जी मिळाली. ओके, तर 4 किलो कॅलरी पर ग्राम ऑफ कार्बोहायड्रेट्स, म्हणजे 1 ग्रॅम कार्बोहायड्रेट्स पासून आपल्याला 4 किलो कॅलरी एवढी एनर्जी मिळते. ओके, हे लक्षात राहू द्यायचं आहे, इम्पॉर्टंट आहे. हे तुम्हाला फिल इन द ब्लँक्स मध्ये विचारू शकतात. 1 ग्रॅम ऑफ कार्बोहायड्रेट्स इज इक्वल्स टू 4 किलो कॅलरी एनर्जी प्रोड्यूस. तर किती असेल, 4 किलो कॅलरी एनर्जी. ओके, लेट अस स्टडी द वे बाय विच दिस एनर्जी इज ऑब्टेन्ड. मेनी प्लेयर्स आर सीन कंझ्युमिंग सम फूड स्टफ ड्युरिंग ब्रेक ॲट दी गेम. आता फॉर एक्झाम्पल काही जे काही आपण बघतो, मॅच बघतो, त्या मॅच मध्ये बघा, बॅटिंग करायला यायच्या अगोदर जे काही प्लेयर्स असतात ते प्लेयर्स बनाना घेतात, काही सफरचंद पण घेतात, ऍपल्स खातात, बरं की नाही. त्याच्यापासून त्यांना न्यूट्रिएंट्स मिळतं, जेणेकरून ते चांगले खेळू शकतात. ओके, यूज युअर ब्रेन पॉवर. वाय मे बी दी प्लेयर्स कंझ्युमिंग दिस फूड स्टफ. मग का करत असेल, ओके, बिकॉज ऑफ एनर्जी प्रोडक्शन. ओके, किंवा बिकॉज ऑफ न्यूट्रिएंट्स. कशामुळे, न्यूट्रिएंट्समुळे. त्याच्यानंतर बघा, व्हॉट इज द रेस्पिरेशन, हाऊ डज इट ऑकर. आता रेस्पिरेशन तुम्हाला माहिती आहे, रेस्पिरेशन म्हणजे काय, श्वसन आपण त्याला मराठीत म्हणतो. मग ते रेस्पिरेशन आपण, हे बघा, वी हॅव इनहेल द ऑक्सिजन अँड एक्झेल द कार्बन डायऑक्साइड, दिस इज कॉल्ड ॲज रेस्पिरेशन. ही त्याची काय झाली, डेफिनेशन झाली. आपण काय केलं, लंग्स मध्ये, आपल्या लंग्स मध्ये ऑक्सिजन घेतला
आणि कार्बन डायऑक्साईड शरीरातला जो काही सेल्स पर्यंत कार्बन डायऑक्साईड जायला होता सेल्सचा, तो पूर्णपणे लंग्स पासून परत हार्ट पासून लंग्स पासून आपण बाहेर सोडला, परत ऑक्सिजन घेतला, परत लंग्स मध्ये, परत हार्ट मध्ये, परत पंप होऊन प्रत्येक सेल मध्ये ऑक्सिजन गेला, परत त्यांचा जो काही सेल्स मधला कार्बन डायऑक्साईड आहे तो परत कशात आला, हार्ट मध्ये, परत लंग्स, परत बाहेर. ओके, ही जी काही आपली रेस्पिरेशनची प्रोसेस आहे, ही रेस्पिरेशनची प्रोसेस कंटिन्युअसली चालू असते. त्याच प्रकारे सेल्युलर रेस्पिरेशन पण असतं. हे झालं तुमचं जे काही बॉडीचं बाहेरचं जे काय असेल ते रेस्पिरेशन. बट बॉडीच्या सेल्स मधलं पण रेस्पिरेशन असतं, म्हणजे सेल्स मध्ये पण ऑक्सिजन जातो ना, बरं की नाही. मग ते सेल्युलर रेस्पिरेशन आपल्याला स्टडी करायचं. ओके, नेक्स्ट पॉइंट आहे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स अँड एनर्जी प्रोडक्शन. नेक्स्ट पॉइंट, लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड एनर्जी प्रोडक्शन. ओके, हा जो काही पॉइंट आहे तो आपण पॉइंट पुढच्या लेक्चरला डिस्कस करणार आहे. आणि सर्वांनी ती जी काही डायग्राम दिसते बघा ह्यूमन रेस्पिरेटरी सिस्टीमची, ती ह्यूमन रेस्पिरेटरी सिस्टीमची जी काही डायग्राम आहे ती डायग्राम तुमच्या नोटबुक मध्ये ड्रॉ करायची, आणि ते जे काही बॉक्स दिले त्या बॉक्स मध्ये तुमच्या मनाने तिथे राईट करायचंय. आणि पुढचं लेक्चर जेव्हा मी घेईन तेव्हा तिथे मी जे काही आता जो काही वरचा पार्ट आहे त्याला काय म्हणतात, नोझल कॅव्हिटी असेल, फॅरिंग्स लॅरिंग्स असतील, ओके, ते सर्व राईट करायचे त्या कॉलम मध्ये, हा लक्षात. आणि जर आलं नाही तर मी ते काढणार आहे पुढच्या लेक्चरला. ती टोटल जो काही ह्युमन बिंगची जी काही डायग्राम आहे ती डायग्राम मी काढणार आहे, आणि त्याच्या थ्रू तुम्ही फक्त तिथे राईट करून घ्या. ओके, सो आज आपण एवढं बघितलं. आणि जे काही आपण 7 क्वेश्चन बघितले पेज नंबर 12 वरती, तर ते पेज नंबर 12 वरचे 7च्या 7 क्वेश्चन्स तुम्ही राईट करायचे, आलं लक्षात. ओके, सो हे ज्यांनी काढलं नसेल, राईट केलं नसेल, हे राईट करून घ्या. ओके, ही डायग्राम. ओके, धन्यवाद.